हॅलो अँड गुड मॉर्निंग। हा तिसरा दिवस आहे हम्पीमधला। तो आज आम्ही सगळं पुष्कर, लोटस महल आणि हे सगळं पाहणार आहोत। ते पाहण्यासाठी स्टे ट्यून। बाय बाय। त्याप्रमाणेच आवरून आम्ही बाहेर निघालो। जिथे काल नाश्ता केलेला तिथेच आम्ही नाश्ता केला, प्रॉपर साऊथ इंडियन। आणि नंतर चहा पिला, एकदम टपरीवरचा कडक चहा आम्ही पिला। आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही तिघे एका साईडला आणि ही मुलगी एका साईडला। सकाळपासून आमच्याशी काही नीट बोलत नाहीये, काही करत नाहीये, एकट्या बाजूला थांबली आहे, फुगून बसली आहे ट्रिपमध्ये। आणि आता आम्हाला काय करायचं, तर आम्ही तिच्या मागे मागे जातोय। ती जिकडे जाईल तिकडे आम्ही जातोय। नाश्ता झाल्यावर आम्ही गेलो नरसिंह मंदिरात, जे की विरूपाक्षच्या मंदिराच्या इथून 1 किलोमीटरवरच आहे। इथला परिसर इतका स्वच्छ, सुंदर आणि शांत, प्रशस्त होता। ही नरसिंहाची मूर्ती हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती साधारणपणे 6 ते 7 मीटरची आहे। असे म्हटले जाते की नरसिंहाची पत्नी देवी लक्ष्मी यांची छोटीशी मूर्ती त्यांच्या मांडीवर बसलेली आहे। पण मुघल हल्ल्यात या पुतळ्याची पण तोडफोड करण्यात आली। ग्रॅनाइटच्या एकाच दगडापासून एवढी मोठी शिल्पकला तयार केली गेली आहे, हे खूपच आश्चर्यकारक आहे। नरसिंहाच्याच मंदिराच्या शेजारी बडिवलिंग, जी खूप वर्ष पाण्यात आहे, आणि हे हम्पीतील सगळ्यात मोठे शिवलिंग 3 मीटर उंचीचे आहे। नरसिंह मंदिर आणि बडिवलिंग पाहून आम्ही निघालो लोटस महल पाहायला। 24 खांबांवर 2 मजली बांधलेला हा सुंदर महाल कमळाच्या फुलासारखाच असल्याने याला लोटस महल म्हटले जाते। आसपासचा परिसर खूप स्वच्छ, शांत आणि निसर्गात रमून जायला लावतो। पुढे तिथेच एलिफंट स्टेबल आहे। पूर्वी विजयनगराच्या साम्राज्यातील राजांचे सर्व हत्ती या स्टेबलमध्ये असायचे। एकूण 11 डोम चेंबर्स एकमेकांना जॉईंट्स आहेत। तिथे जवळ म्युझियम देखील आहे। सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत। गरुड देव, गणपती, हम्पी देव, नंदी असे असंख्य मूर्तीची शिल्पे इथे ठेवलेली गेली आहेत। हम्पीमधील अशी छोटी मोठी असंख्य मंदिरे ज्याच्यावर अशी सुंदर शिल्प कोरली गेलेली आहेत। पण या मंदिरामध्ये देव नाहीत, तरी सुद्धा ही मंदिरं खूप छान आहेत। मुघलांनी पूर्ण दगडी घरे, मंदिरे पूर्ण भुईसपाट करून टाकलेली आहेत। आजूबाजूचा परिसर फिरत आम्ही गेलो हजाररामा मंदिरामध्ये। नावावरून तर समजलंच असेल की हे मंदिर कोणाला समर्पित आहे। होय, श्रीरामांचे खूप सुंदर असे मंदिर आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या भिंतींवर रामायणातील 1000 पेक्षा जास्त कथा कोरलेल्या आहेत। सीतेचे हरण, भगवान हनुमानांची आणि श्रीरामांची भेट, युद्ध अशा अनेक कथा कोरलेल्या गेल्या आहेत। तसेच घोडे, हत्ती असे असंख्य शिल्पे या भिंतींवर कोरलेले गेलेले। इथले दगडी बांधकाम आणि खांबांवर, भिंतींवर कोरलेले शिल्प पर्यटकांना भुरळ पाडते। हजाररामा मंदिराच्या बाहेर भरपूर मोठा परिसर आहे। तिथे राजवाडा देखील होता, पण आता मुघलांनी हे सगळं पाडून उद्ध्वस्त केलेलं आहे।
ही आहे पुष्करणी, पाण्याच्या टाक्या. पूर्वी जे मंदिराच्या राजवाड्यांच्या जवळ बांधले जात आणि तुम्ही ते पाहू शकता की ही पाईपलाईन सुद्धा दगडी आहे. तुंगभद्रा नदीपासून या पुष्करणीमध्ये पाणी जायला ही पाईपलाईनची सोय केली आहे. नंतर आम्ही गेलो क्वीन्स बाथ पाहायला. बाहेरून जरी सपाट दिसत असला तरी आत खूप सुंदर अशी वास्तू आहे. पूर्वी हम्पीमधील राण्यांचे हे स्नानगृह असल्यामुळे याला क्वीन्स बाथ म्हटले आहे. द आर्किटेक्चर ऑफ धिस प्लेस इज व्हेरी ब्युटिफुल अँड ऑथेंटिक. सर्व ठिकाणं दुपारपर्यंत पाहून झाल्यामुळे नंतर वस्तू संग्रहालयाला जायचे ठरवले. क्वीन्स बाथ पासून 2 किलोमीटरवर हे संग्रहालय आहे. इथे अनेक देव, अवशेष, वस्तू अशा अनेक प्रकारच्या प्रतिकृती आहेत. संपूर्ण हम्पीचे हे मॉडेल तयार केलेले आहे. इथे अशा अनेक गॅलरी आहेत की ज्यामध्ये अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. असंख्य देव देवतांची प्रतिकृती आहेत, त्यांची माहिती आहे. गरुड देव, हनुमंत, हम्पी देव अशा अनेकांच्या प्रतिकृती, मूर्त्या इथे जपून ठेवलेल्या आहेत. तसेच हम्पीतील खोदकामामध्ये सापडलेली जुनी नाणी, हत्यारे या संग्रहालयामध्ये आहेत. पुन्हा इथे शेवटी हम्पीचा नकाशा आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्रॉपर साऊथ इंडियन जेवायचे ठरवले. तिथल्या भाज्या, स्वीट्स हे सगळं आम्ही प्रॉपर साऊथ इंडियन थाळी घेतली आणि मस्त पोट भरून जेवलो. जेवण झाल्यानंतर काल जे मंदिर राहिलेलं कृष्ण मंदिर, त्या मंदिरात आम्ही जायचे ठरवले. हम्पीच्या बस स्टॉपपासून 1 ते 1.5 किलोमीटरवर असलेले हे कृष्ण मंदिर. या मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती आहे. या खांबांवर केलेले कोरीव काम अप्रतिम आहे. या मंदिरात शेजारी स्वयंपाकघर आहे, मोठा सभामंडप आहे. अँड दिस इज द लास्ट मंदिर इन आवर हम्पी ट्रिप. तर हे आहे गेस्ट हाऊस, जिथे आम्ही 2 ते 3 दिवस राहिलो. विरूपाक्ष मंदिराच्या इथून अगदी 500 मीटर अंतरावर हे छान गेस्ट हाऊस होते. इथल्या फॅसिलिटीज, क्लीनलीनेस आणि बॅकपॅकिंगसाठी अफोर्डेबल आहे. तर ही आहे इथली प्रॉपर्टी. आम्ही 4 जण असल्यामुळे डबल बेडचं आम्ही रूम घेतलेली, जी की मोठी होती. सिंगल बेडचे सुद्धा अवेलेबल आहेत. इथल्या रूम्स मोठ्या आहेत, प्रशस्त आहेत आणि रेटसुद्धा कमी आहेत. तर इथे आजूबाजूला अनेक गेस्ट हाऊस आहेत, पण त्यातले अफोर्डेबल आणि हे छान वाटले, त्यामुळे आम्ही हे चूज केलं. वरती टेरेस आहे, जिथून ठीकठाक व्ह्यू दिसतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ कल्याण गेस्ट हाऊस हम्पी. And this is the final page of Humpy trip. If you enjoyed the video, please like, share and subscribe my channel. Okay, bye bye.